नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण काय करणार आहोत की महाराष्ट्रामधले जेवढे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांपैकी मुंबई हा जो जिल्हा आहे हा विशेष महत्त्वाचा आपल्यासाठी यासाठी असेल की मुंबई या जिल्ह्यामध्ये जर पोलीस भरतीची एकंदरीत जर जागांचा विचार केला तर त्या जागा जास्त होत्या आणि मग त्या जागा अधिक असल्यामुळे तिथे फॉर्म देखील अधिक आलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच जे काही कॉम्पिटिशन आहे हे अधिक आहे। आणि मित्रांनो, या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जिल्हा विशेष हा घटक गरजेचा असतो। यामध्ये साधारणतः तुम्हाला 10-12 मार्काचा जो काय फायदा आहे तो फायदा आपल्या या लेक्चरमधून होणार आहे। त्यासाठी आपलं हे लेक्चर आहे हे शेवटपर्यंत तुम्ही बघा। आणि आजचा जो काय पहिला जो काय भाग आहे त्या भागामध्ये आपण मुंबई जिल्ह्याच्या संदर्भामध्ये जेवढे काही गरजेचे प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे। आणि जर तो प्रश्न महत्त्वाचा असेल तर तिथे मी IMP असं लिहिणार आहे, तर तुम्ही समजून जा की हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता असणार आहे। ओके, तर त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्यासमोर हा पहिला प्रश्न आहे। आता वेळ न घालवता आपण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कव्हर करणार आहोत आणि जवळपास या लेक्चरमधून तुम्हाला 50 प्रश्न बघायला मिळणार आहेत आणि म्हणून हे 50 प्रश्न आपण पटापट कव्हर करू। प्रश्न आणि त्याचं उत्तर म्हणजे आपला वेळ जाणार नाही। चला लक्ष द्या, बघा या ठिकाणी काय म्हटलंय, सुरुवात खूप जबरदस्त असणार आहे। पहिलाच जो काय प्रश्न आहे हा प्रश्न जवळपास प्रत्येकाला माहिती आहे, त्यामध्ये काही शंका नाही। इथे असं म्हटलंय की टिंब बेटांचे मिळून आजचे मुंबई शहर बनले आहे, तर प्रामुख्याने हे किती बेटाचं शहर आहे तेवढे एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा। त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे, मी त्याचं उत्तर सांगणार नाही, सोपा प्रश्न होता म्हणून। पुढे जाऊयात आपण। बघा, कुलाबा या बेटाचे पूर्वीचे नाव काय आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न मुंबईसाठी विचारला जाईल। तर कुलाबा हे जे बेट आहे त्याचं पूर्वीचं नाव जे आहे ते काय होतं, तर कोळभाट अशा पद्धतीने होतं आणि 100% हा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्षात राहू द्या। ओके, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाणार आहेत। आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न काय आहे ते समजून घेऊयात। बघा, इथे राजा भीमदेव याची राजधानी असलेले मुंबईतील बेट कोणते होते, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर माहीम ही जे बेट आहे हे प्रामुख्याने 7 बेटांपैकी एक बेट आहे आणि हे बेट कोणत्या राजाची राजधानी होतं, तर प्रामुख्याने भीमदेव नावाचा एक राजा होता आणि जो राजा मुंबईमध्ये राज्य करत होता या राजाच्या राज्याची जी काय राजधानी आहे ती माहीम हे बेट प्रामुख्याने बघायला आपल्याला मिळतं। पुढे जाऊयात आपण। नंतर बघा, मुंबादेवी नावाचं एक मंदिर आहे आणि मुंबादेवी मंदिराची उभारणी कोणत्या वर्षी झालेली, अशा स्वरूपाचा जो काय प्रश्न आहे हाही विचारला जाईल तुम्हाला। आणि मुंबादेवी या मंदिराची जी काय उभारणी आहे मित्रांनो ही प्रामुख्याने 1677 मध्ये झाली होती। कधी झाली होती, 1677 मध्ये। ओके, आपण थोडंसं पुढे जाऊ, 1 मिनिट, 1677 नाही आहे, 1675 मध्ये झालेली, हे एवढं एकदा क्लिक करून ठेवा। 75 आहे बरं का, लक्षात राहू द्या, 75 मध्ये, परत एकदा क्लिअर करा, 75 मध्ये आहे। पुढे जाऊयात आपण। बघा, 1534 साली गुजरातचा जो काय राजा आहे, गुजरातच्या राजाने मुंबईवरती काय मिळवला होता, ताबा मिळवला होता। तर बघा, गुजरातच्या राजाने मुंबईचा ताबा हा प्रामुख्याने कोणत्या साम्राज्याकडे दिलेला आहे, कोणत्या ह्याच्याकडे दिलेला आहे, लोकांकडे दिला होता, तर हा प्रामुख्याने पोर्तुगीज या लोकांकडे दिलेला आहे। आणि पोर्तुगीजांनी काय केलं होतं ते त्यानंतर ब्रिटिशांच्या स्वाधीन केलेलं होतं। कधी स्वाधीन केलं ते पुढे येणारच आहे। बघा, तर पोर्तुगीजांनी मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून, आंदण म्हणजे ज्याला आपण हुंडा म्हणूयात, आंदण म्हणून कोणत्या वर्षी दिली, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल आणि हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% IMP असणार आहे हा प्रश्न। आणि जेवढे मी IMP प्रश्न म्हणेल त्या प्रश्नाला चांगल्या पद्धतीने तुम्ही कव्हर करा। 1661 ते 1662 या दरम्यान हे जे हे आहे पोर्तुगीजांनी काय केलं होतं, तर कुणाच्या स्वाधीन केलेलं आहे, इंग्रजांच्या स्वाधीन केलेलं हे शहर आपल्याला बघायला मिळेल, लक्षात राहू द्या। आणि तो जो राजा आहे आता इंग्रजांचा, तो पुढे कुठली भूमिका घेतोय तो आपल्याला पुढच्या भागामध्ये लक्षात येणार आहे। ओके, चला पुढे जाऊयात आपण। टिंब या आधुनिक मुंबईचे
किंवा यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हटलं जात आहे, तर त्या व्यक्तीचं नाव काय आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल. आणि हा देखील IMP प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. ओके, लक्षात ठेवा, चांगला प्रश्न आहे. आणि आधुनिक मुंबईचे शिल्पकार कुणाला म्हटलं जातं हे सगळं ब्रिटिशांच्या संदर्भात सांगतोय, ब्रिटिशांच्या संदर्भात. आणि मुंबईचा आधुनिक किंवा मुंबईचे शिल्पकार भारतीय व्यक्ती आहे, ती कोणती आहे ते मला कमेंट करून सांगा. हे बघा, जेराल्ड अंजियर अशा पद्धतीने ही व्यक्ती आहे. आणि या व्यक्तीला प्रामुख्याने काय म्हटलं जातं, आधुनिक मुंबईचा शिल्पकार म्हटलं जातं. कारण मुंबईच्या विकासामध्ये या व्यक्तीचं किंवा या ब्रिटिश व्यक्तीचं जे काही योगदान आहे ते योगदान अधिक होतं. म्हणून आता पुढे जाऊयात. बघा, कोणत्या वर्षी चार्ल्सने मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली होती, हे लक्षात राहू द्या. बघा, कशाने दिली होती, भाड्याने दिली होती. आणि हा जो चार्ल्स आहे, हा चार्ल्स राजा जो आहे, हा पोर्तुगीज एका मुलीबरोबर काय करतोय, लग्न करतोय. आणि त्याला काय तर ही एक म्हणजे आंदण म्हणून पोर्तुगीजांकडून मिळालेली होती. आणि प्रामुख्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वाधीनतेने भाड्याच्या माध्यमातून किंवा भाड्याच्या आधारावर दिलेले आहे 1668 मध्ये. आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न बघूयात. बघा, टिंब नंतर स्वातंत्र्य मुंबई प्रेसिडेंट इलाका हा जो आहे, हा इलाका स्थापन करण्यात आलेला होता. आणि तो स्वातंत्र्य मुंबई प्रेसिडेंट इलाका हा केव्हा स्थापन करण्यात आलेला होता, तर 1818ला. आणि हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1818ला काय झालेलं होतं, पेशवाईचा अस्त झाला होता. बरोबर आहे की नाही? कशाचा अस्त झाला होता, पेशवाईचा अस्त झाला होता. मोठी लढाई झाली होती 1817ला देखील. म्हणून अशा स्वरूपाचे जे प्रश्न, आता आपण मुळात तर मुंबई विषयी पाहतोय, म्हणून मी मुंबई विषयी तुम्हाला त्याच रिलेटेड जास्त गोष्टी बोलणार आहे. बघा, आता मुंबई नगरपालिका आहे आणि मुंबई नगरपालिकेची जी काय स्थापना आहे ती कोणत्या वर्षी झाली, अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. ती 1865 या दिवशी झालेली आपल्याला दिसून येईल. ओके, पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न बघा, टिंब साली मुंबईत रेल्वे वाहतूक जी आहे ही रेल्वे वाहतूक सुरू झालेली होती. आणि तुम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये किंवा एकंदरीत भारतामध्ये जी काय रेल्वे आहे ती कधी आलेली होती, 1853 या वर्षी आलेली होती. आणि ही रेल्वे प्रामुख्याने कुठून कुठपर्यंत धावली तेवढं मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा. ओके, आणि ती कुणाच्या काळामध्ये आली होती ते पण मला तुम्ही सांगा. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. बघा, ग्रांट मेडिकल कॉलेज हे जे आहे हे मुंबईला कॉलेज आहे आणि खूप नामांकित कॉलेज आहे. आणि हे ग्रांट मेडिकल कॉलेज जे आहे या कॉलेजची स्थापना टिंब वर्षी झालेली आहे. केव्हा या कॉलेजची स्थापना झालेली आहे, तर ती 1845ला झालेली. कधी झालेली, 1845ला. बघा, मुंबई शहरामध्ये जे महत्त्वाचे आणि खूप नामांकित अशा संस्था आहेत, या संस्था आपल्याला परीक्षेला विचारल्या जाणार आहेत, त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके, चला पुढे जाऊयात आपण. नंतर बघा, 1942ला कोणतं आंदोलन सुरू झालं होतं, तर भारत छोडो आंदोलन सुरू झालेलं होतं. आणि भारत छोडो अशी जी घोषणा आहे ती मुंबईच्या टिंब इथून करण्यात आलेली आहे किंवा टिंब मैदानावरून करण्यात आलेली होती. तर ते कोणतं मैदान होतं, तर गवालिया टँक मैदान होतं. आणि त्या मैदानावरून प्रामुख्याने भारत छोडो हे जे आंदोलन आहे हे आंदोलन सुरू झालेलं होतं. आणि या आंदोलनामध्ये महात्मा गांधी नेतृत्व करत होते. महात्मा गांधींचं नेतृत्व हे खूप महत्त्वाचं ठरलेलं होतं. ओके, आपण आता पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न बघूयात. बघा, मुंबई शहर जिल्ह्याचं जे काय क्षेत्रफळ आहे हे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. मुंबई शहर म्हणत आहे ते मुंबई शहराचं, तर त्याचं जे काय क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ 157 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हे पण 100% असा प्रश्न विचारला जाईल आपल्याला, म्हणून लक्षात राहू द्या. अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला चांगले करायचे आहेत. यामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला IMP करून देणार आहे. तेवढे तरी ॲटलिस्ट प्रश्न आपल्याला चांगले लक्षात राहिलेच पाहिजे. बघा, पुढे मुंबई शहराच्या संदर्भामध्येच प्रश्न आहे. मुंबई शहर हे जे आहे, या मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये किती तालुके येतात किंवा किती तालुके आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. तर मित्रांनो, मुंबई शहरामध्ये एकही तालुका येत नाही. मुंबई शहर हे स्वतंत्र असं शहर या गटामध्ये काय करतं, इथे मोडल्या जात आहे. म्हणून हा पण प्रश्न चांगला आहे, लक्षात राहू द्या. 100% हाही प्रश्न जबरदस्त आहे. पुढे जाऊयात आपण.
मुंबई शहर किती पोलीस झोन्स आहेत? मुंबई शहरामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की पोलीस झोन्स जे आहे ते किती पोलीस झोन्समध्ये हे शहर विभागलेलं आहे? तर प्रामुख्याने 12 पोलीस झोन्समध्ये हे शहर काय झालेलं आहे? विभागलेलं आहे. ओके, पुढे नंतर बघा, टिंबटिंब हा राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा जो आहे, हा जिल्हा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे. टिंबटिंब हा राज्यातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा म्हणायला येते. कमी क्षेत्रफळ कमी आहे, तर ते कोणत्या शहराचं क्षेत्रफळ कमी आहे? मुंबई शहर या शहराचं जे काय क्षेत्रफळ आहे हे कसं आहे? कमी आहे. आणि पुढे जाऊयात आपण, लक्ष द्या आता. बघा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार जो आहे, स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था जी आहे ती टिंबटिंब आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला की मुंबई शहरासाठी आणि मुंबई उपनगरासाठी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था आहे? तर ती प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका ही आपल्याला बघायला मिळते. ओके, लक्षात राहू द्या बरं का. आता त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहूयात की कोणत्या वर्षी मुंबईचे बॉम्बे, हा महत्वाचा प्रश्न आहे बरं का. आता हा पण महत्वाचाच आहे तसा, हा पण 100% आपल्याला गरजेचा प्रश्न आहे. पुढे जाऊयात आपण की कोणत्या वर्षी मुंबईचे बॉम्बे हे नाव बदलून मुंबई हे नाव करण्यात आले आहे किंवा करण्यात आले होते, ते वर्ष कोणतं आहे? तर प्रामुख्याने हे जे वर्ष आहे हे 1996 वर्ष आहे. ओके, हे पण लक्षात राहू द्या. 1996 या हे वर्ष आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा आता, मुंबई महानगरपालिका किंवा आपण मुंबई महापालिका म्हणू, मुंबई महापालिकेची सध्याची रचना मुंबई महापालिका अधिनियम टिंबटिंब प्रमाणे या ठिकाणी करण्यात आलेली तुम्हाला दिसून येणार आहे. तर 1988 या कायद्याप्रमाणे करण्यात आलेली आहे. पुढे मुंबई महापौरांचा कार्यकाळ जो आहे तो टिंबटिंब वर्षाचा असतो किंवा किती वर्षाचा असतो? तो प्रामुख्याने किती वर्षाचा असतो? 2.5 वर्षाचा असतो मित्रांनो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. हा चांगला प्रश्न आहे आपल्यासाठी, IMP प्रश्न आहे. त्यानंतर परत हा पण IMP प्रश्न आहे. ओके, लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. तर महापौरांची जी काय महापौरांचा जो काय कालावधी आहे तो 2.5 वर्षाचा कालावधी आहे, हे देखील लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. बघा, मुंबई महापालिकेमध्ये लोकनियुक्त नगरसेवकांची जी काय संख्या आहे, ज्याला आपण इलेक्टेड नगरसेवक म्हणूयात, आणि ते किती आहेत? तर प्रामुख्याने 227 जे काय नगरसेवक आहेत ते नगरसेवक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि ही पण चांगली प्रश्नाची रचना आहे, लक्षात ठेवता येईल तुम्हाला. पुढे जाऊयात. बघा, मुंबई महानगरपालिका किती वॉर्डमध्ये विभाजित करण्यात आलेली आहे किंवा विभागली गेली आहे? किती वॉर्ड आहेत मुंबई महानगरपालिकेचे? तर ते प्रामुख्याने 24 वॉर्ड आपल्याला या ठिकाणी दिसतात किंवा प्रभाग त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मुंबई महानगरपालिका स्थानिक विकास प्राधिकरण, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणालो? MMRDA म्हणायलो आहोत. एम म्हणजे काय? तर मुंबई, आणि इथे मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑफ अथॉरिटी अशा पद्धतीने आपण म्हणतो. आणि ही जी संस्था आहे या संस्थेविषयी आपण पुढे बघणार आहोतच. आणि या संस्थेची स्थापना केव्हा झाली अशा पद्धतीचा जो काय प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला 100% परीक्षेमध्ये विचारला जाईल. आता ही फॅक्ट काय आहे हे एकदा क्लिअर करून घ्या. तत्पूर्वी तुम्हाला ही कधी अस्तित्वात आली ते एकदा सांगून देतो. 1977 अस्तित्वात आली होती. कधी अस्तित्वात आली होती? 1977. 26 जानेवारी ही तारीख होती तिची. ओके, आता एवढं डीप जाणार नाही परीक्षा की तारीख नेमकी काय आहे, पण लक्षात राहू द्या की 26 जानेवारी 1977. आणि या संस्थेचं काम काय आहे किंवा ही संस्था काय करते? तर बघा, शब्दातच आहे, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन जे आहे या रिजनला काय करायचं आहे? डेव्हलप करायचं आहे. ओके, त्याचा विकास करायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग या संदर्भामध्ये आपल्याला काही प्रश्न बघायचे आहेत. MMRDA ही जी संस्था आहे या संस्थेच्या पदाधिकारी समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येते किंवा ऑलरेडी ते अध्यक्ष असतातच, तर ते प्रामुख्याने कोण असतात? तर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत हे मुख्यमंत्री ॲटोमॅटिकली त्याचे काय असतात, अध्यक्ष असतात, किंवा इथे शब्द वापरा तुम्ही की पदसिद्ध अध्यक्ष. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यांच्याशिवाय बाकी दुसरं कुणीही असू शकत नाही. आता बघा, MMRDA च्या अंतर्गत ट्रक टर्मिनल जे आहे हे ट्रक टर्मिनल कोठे आकारास आलेला आहे किंवा कोणत्या ठिकाणी आकारास आलेला आहे, तर वडाळा या ठिकाणी प्रामुख्याने त्याचं जे काय बांधकाम आहे ते चालू आहे, वडाळा या ठिकाणी. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा, MMRDA च्या कार्यक्षेत्रात समाविष्ट नसलेला जिल्हा कोणता आहे, तर तो रत्नागिरी असणार आहे 100%. ओके, कळालं तुम्हाला. मग या ठिकाणी आपले जे काय IMP प्रश्न आहेत ते सांगायचं राहिलेलं आहे. तर हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा देखील IMP प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढे आपण जाऊयात, हा पण IMP प्रश्न आहे बघा. ओके, आता त्यानंतर परत पुढे, आता हे टर्मिनल लक्षात राहू द्या, महत्वाचा आहे तो हे प्रश्न. ओके, आता त्यानंतर MMRDA हे जे कार्यक्षेत्र आहे या कार्यक्षेत्रामध्ये टिंबटिंब जिल्ह्यांचा समावेश होतो, अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर त्याचं करेक्ट उत्तर काय लिहिलं पाहिजे तुम्ही, की 3 जिल्ह्यांचा समावेश होतोय. ओके, जिल्ह्यांचा या शहरांचा समावेश होतोय. खालचं ते रत्नागिरी जे आहे इथं तुम्हाला रिड्यूस करायचं आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना. मी थोडंसं पुढे जातो, लक्ष द्या आता की MMRDA अंतर्गत टिंबटिंब महानगरपालिका व टिंबटिंब नगरपालिका या ठिकाणी अस्तित्वात येतात. किंवा असं तुम्ही लक्षात घेऊ शकतात की MMRDA याचं जे काय कार्यक्षेत्र आहे याच्या कार्यक्षेत्रामध्ये किती महानगरपालिका येतात, तर प्रामुख्याने 8 महानगरपालिका येतात. आणि नगरपालिका किती येतात, तर 9 नगरपालिका येतात. म्हणून तुमचं ऑप्शन इथे कोणतं बरोबर असलं पाहिजे, ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके, क्लिअर. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा की मनोरेल प्रकल्प आहे, आणि हा जो मनोरेल प्रकल्प आहे या प्रकल्पाची सुरुवात MMRDA ने कोणत्या वर्षी केलेली आहे, कुणाची, तर मनोरेल नावाचा हा प्रकल्प आहे. ओके, हा जो प्रकल्प आहे तो मुंबईमध्ये 2008 ला सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतो. बघा, नेक्स्ट काय म्हणतोय प्रश्न, तर म्हाडा ही जी संस्था आहे, तर म्हाडाची स्थापना ही कोणत्या कायद्याने झालेली हे लक्षात घ्या. कायद्याने म्हटलं की कायदा तुम्हाला कुठला सांगायचा आहे, तर 1977चा कायदा सांगायचा आहे. बारकाईने ऐका बरं का. आता हे पुस्तकांमध्ये काही काही चुकीचं दिलेलं आहे, म्हणून जरा व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी काय आहे की ही जी म्हाडा नावाची ही जी संस्था आहे बघा, म्हाडा. ओके, म्हाडा नावाची ही जी संस्था आहे या संस्थेला आपण काय म्हणतो माहिती आहे का, ते एकदा क्लिअर करा. महाराष्ट्र हाऊसिंग अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी असं आपण त्याला म्हणतो. आणि ही जी संस्था आहे ही संस्था प्रामुख्याने कधी अस्तित्वात आली होती माहिती आहे का मित्रांनो, या संस्थेची स्थापना झाली होती 5 डिसेंबरला झाली होती. 5 डिसेंबर 1976 ला झाली होती. स्थापना म्हटलं की हे स्थापनेचं वर्ष आहे, म्हणजे 76 ला स्थापना झाली. आणि स्थापनेच्या 1 वर्षानंतर काय करण्यात आलं, तर 1 वर्षानंतर या म्हणजे 1 वर्षानंतर किंवा मग या कायद्याने स्थापना झाली असं लक्षात घ्या. या कायद्याने स्थापना झाली आणि ती स्थापना प्रामुख्याने 77 मध्ये होताना दिसते. कधी स्थापना होताना दिसते, 77 मध्ये होताना दिसते. हे देखील लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. पुढे जाऊयात आपण. बघा, पुढचा प्रश्न काय म्हणतोय, तर मुंबई शहर जे आहे हे मुंबई शहर पोलीस कायदा किंवा आपण असं म्हणूयात मुंबई शहर पोलीस कायदा हा कोणत्या वर्षी या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे, कुठल्या वर्षी अस्तित्वात आला, तर 1902 या वर्षापासून, म्हणजे ब्रिटिश पूर्व काळापासून हा जो कायदा आहे हा मुंबई शहरासाठी लागू आहे. आणि पुढे नवीन मुंबई पोलीस कायद्याने मुंबई पोलीस जे आहेत हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आणि हा कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला असं तुम्हाला सांगायचं आहे, व्यवस्थित समजून घ्या. आणि हा जो कायदा आहे मित्रांनो, हा कायदा कधी अस्तित्वात आला, तर 1951 या वर्षी अस्तित्वात आलेला दिसून येईल तुम्हाला. त्यानंतर बघा, बेस्ट प्रशासन किंवा आपण त्याला काय म्हणूयात, गुड ॲडमिनिस्ट्रेशन. बेस्ट प्रशासन अंतर्गत वाहतूक व त्याचबरोबर टिंबटिंब या 2 महत्त्वाच्या ज्या काय सुविधा आहेत त्या सुविधा काय केल्या जातात, तर प्रोव्हाइड केल्या जातात, प्रदान केल्या जातात. तर
त्याच प्रशासनाला आपण एक बेस्ट प्रशासन म्हणू शकतो. एक वाहतूक सुविधा असेल आणि त्याचबरोबर कोणती सुविधा असेल तर विद्युत पुरवठा ही देखील सुविधा महत्त्वाची आहे. ओके, विद्युत पुरवठा असेल तर त्या माध्यमातून पाणी पुरवठा पण म्हणजे सुरळीत होऊ शकतो, असा त्याचा एकंदरीत अर्थ आहे. त्यानंतर बघा, बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन होऊन मुंबई शहर व मुंबई उपनगर असे 2 जिल्हे कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेले आहेत तर ते प्रामुख्याने 1990 या वर्षी काय झालेले आहेत, अस्तित्वात आलेले आहेत किंवा त्या वर्षापासून ते 2 जिल्हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. पुढचा आपण प्रश्न पाहूयात. आता हे देखील महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का, हा देखील चांगला प्रश्न आहे, लक्षात राहू द्या. ओके, आणि हे पाठीमागचा जर प्रश्न आपल्याला पाहायचा झाला तर तुम्हाला हा प्रश्न परीक्षेला काय होईल, येण्याची शक्यता असेल. कारण आपण परीक्षा जी देत आहोत ती पोलीस दलाचीच आहे आणि म्हणून अशा स्वरूपाचे आपल्याला जे काही प्रश्न हे प्रश्न विचारले जातात. म्हणून हे प्रश्न लक्षात राहिले पाहिजे, तुम्हाला हे प्रश्न पाठच झाले पाहिजे. हा पण प्रश्न चांगला आहे, लक्षात ठेवा. ओके, हा पण प्रश्न व्यवस्थित आहे, क्लिअर करून घ्या. परत एकदा हा प्रश्न एकदा क्लिअर करा. हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे कारण मुंबईमध्ये विकासाची जी काय मोहीम आहे किंवा विकासाचा जो काय उपक्रम आहे त्या या अंतर्गतच राबवला जातोय. ओके, आता बघा, म्हाडाची जी काय स्थापना आहे ती स्थापना केव्हा झाली होती माहिती आहे का, हे लक्षात घ्या. तर ही स्थापना प्रामुख्याने 1977 झाली होती आणि स्थापनेसाठी कोणत्या कायद्याचा आधार घेतला होता, 1976 या कायद्याचा काय घेण्यात आलेला होता, आधार घेण्यात आलेला होता. ओके, क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जातो मी आता. हे लक्षात राहू द्या. आता नंतरचा प्रश्न बघा काय सांगतोय, तर बृहन्मुंबई जे आहे, बृहन्मुंबई क्षेत्राअंतर्गत एकूण किती लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी येतात ते तुम्हाला सांगायचंय. तर 6 मतदारसंघ जे आहेत ते या अंतर्गत येतात किंवा या कार्यक्षेत्रामध्ये असतात, हे लक्षात राहू द्या. काय लोकसभा मतदारसंघ आपण म्हणत आहोत. पुढे जाऊयात आपण. नंतर बघा, बृहन्मुंबई जी आहे, बृहन्मुंबई क्षेत्राअंतर्गत किती विधानसभा मतदारसंघ येतात किंवा आहेत, अशा पद्धतीचा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत, 100% तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेतच. ओके, पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ उत्तर मुंबई लोकसभा क्षेत्रामध्ये येत नाही, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. तर तो प्रामुख्याने काय आहे, तर गोरेगाव जो मतदारसंघ आहे हा गोरेगाव मतदारसंघ उत्तर मुंबई लोकसभा या क्षेत्रामध्ये येणार नाही, त्याच्या बाहेरच्या कार्यक्षेत्रातला तो आहे. पुढे जाऊयात. बघा, खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ वायव्य मुंबई लोकसभा क्षेत्रामध्ये येत नाही, अशा स्वरूपाचा देखील प्रश्न विचारला जाईल. तर त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, तर मुलुंड, अशा पद्धतीचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता विधानसभा मतदारसंघ जो आहे, कोणता विधानसभा मतदारसंघ म्हणाले, लक्षात राहू द्या, ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्रामध्ये येत नाही, अशा स्वरूपाचा देखील प्रश्न हा विचारला जाईल. अशा स्वरूपाचे हे जे प्रश्न आहेत हे संबंधित शहरामध्ये महत्त्वाची भूमिका किंवा त्यांची गरज असलेली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आता पुढे जाऊयात आपण की मुंबईचे सर्वात मोठे उपनगर कोणते आहे. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला निश्चितच म्हणजे लक्षात ठेवावा लागणार आहे. अशा स्वरूपाचे आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग सर्वात मोठं जे उपनगर आहे ते कोणतं आहे, अंधेरी नावाचं जे काय उपनगर आहे हे मुंबईमधलं सर्वात मोठं उपनगर आहे आणि डेफिनेटली हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, म्हणून हे पाठ झालं पाहिजे तुम्हाला. नंतरचा आपण प्रश्न पाहूयात. बघा, अंधेरी हे जे उपनगर आहे या उपनगराचे प्राचीन नाव काय होतं, तर अशा स्वरूपाचा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. कारण अंधेरी हे जे उपनगर आहे हे उपनगर मुंबई शहराचा विचार केला किंवा मुंबई जिल्ह्याचा विचार केला तर महत्त्वाचं ठरतं आणि महत्त्वाच्या भागांवरती आपल्याला अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. आता पुढे जाऊ. बघा, कोणत्या उपनगरास उपनगरांची राणी असे संबोधले जातं आणि ती कोणती राणी आहे, तर वांद्रे नावाचं जे काय ठिकाण आहे किंवा जो परिसर आहे तो उपनगराची काय समजल्या जाते की राणी समजल्या जाते. मुंबईमध्ये जेवढे उपनगर आहेत त्या सर्व उपनगरांची राणी म्हणजे वांद्रे आणि त्यालाच तुम्ही
बांद्रा असं देखील म्हणू शकता. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा की मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय तुम्हाला विचारलं जाईल. हा देखील या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मुंबई उपनगरचं जे काय प्रशासकीय मुख्यालय आहे ते बांद्रा या ठिकाणी आहे. ओके, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, 100% विचारला जाऊ शकतो. हा देखील प्रश्न आपल्याला इथे गरजेचा आहे. ओके, लक्षात राहू द्या, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. हे प्रश्न जेवढे IMP केलेत तेवढे प्रश्न आपल्याला पाठच करायचे आहेत आणि बाकीचेही लक्षात ठेवायचे आहेत. बघा, जंगलातले शहर असे कोणत्या उपनगरास म्हटले जाते? 100% महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि असं हे जे शहर आहे हे बोरीवलीला म्हटलं जातं. कुणाला म्हटलं जातं? बोरीवली या शहराला काय केलं जातं? म्हटलं जातं. पुढे बघा, RK फिल्म स्टुडिओ जो आहे हा स्टुडिओ, हा प्रसिद्ध जो काय स्टुडिओ आहे हा कोणत्या उपनगरामध्ये स्थित आहे किंवा कोणत्या उपनगरामध्ये येतोय ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि हा जो स्टुडिओ आहे मित्रांनो हा प्रामुख्याने हा चेंबूर या ठिकाणी येतोय. कुठे येतोय? चेंबूर या ठिकाणी येतो. आणि पुढे जाऊयात आपण. बघा, मुंबई शहर जे आहे, मुंबई शहर जिल्ह्याअंतर्गत बृहन्मुंबई क्षेत्रातील किती वॉर्ड येतात? बघा, किती वॉर्ड येतात? तर 9 वॉर्ड येतात प्रामुख्याने. किती वॉर्ड येतात? 9 वॉर्ड येतात. लक्षात राहू द्या. पुढे, मुंबई उपनगर जिल्ह्याअंतर्गत बृहन्मुंबई मनपाचे किती वॉर्ड येतात? तर 15 वॉर्ड येतात. किती वॉर्ड येतात इथे? 15 वॉर्ड प्रामुख्याने या ठिकाणी येतात. नंतरचा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालय आहे आणि हे जे मुंबई उच्च न्यायालय, या मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही कधी झाली किंवा कोणत्या वर्षी झालेली आहे? अशा स्वरूपाचा आपल्याला प्रश्न विचारला जाईल. तर त्याचं करेक्ट उत्तर काय? तर 1861 आहे. आणि एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, लक्षात घ्या, थोडंसं विषयांतर होईल पण मी न्यायालयाच्या संदर्भामध्येच बोलेल. ओके, लक्षात राहू द्या. आता लक्षात ठेवा, भारतामध्ये काय झालं होतं? एक ब्रिटिशांच्या काळामध्ये एक रेग्युलेटिंग ऍक्ट पास करण्यात आलेला होता. आणि हा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे, बारकाईने ऐका. बघा, हे याच्यामधून तुम्हाला एक प्रश्न फिक्स चांगला होईल, रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि हा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे हा रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 ला आला होता. आणि या रेग्युलेटिंग ऍक्टमध्ये काय म्हणण्यात आलेलं होतं की तुम्ही काय करा की भारतासाठी एका सर्वोच्च न्यायालयाची या ठिकाणी स्थापना करू शकता. आणि म्हणून या ठिकाणी इथे सर्वोच्च न्यायालय जे आहे भारतामध्ये ते अस्तित्वात आलं होतं. या कायद्याच्या 1 वर्ष नंतर म्हणजे 1774 मध्ये. आणि ते जे न्यायालय आहे ते कुठे स्थापन करण्यात आलेलं होतं? सर्वोच्च न्यायालय. भारतातलं पहिलं सर्वोच्च न्यायालय जे आहे हे पहिलं सर्वोच्च न्यायालय कलकत्ता या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं होतं. आणि या कलकत्ता हे जे शहर आहे याला आपण आज आपण कोलकाता या नावाने ओळखतो. लक्षात राहू द्या. आणि बघा, कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर सर एलिझा इम्पे होते. कोण होते? सर एलिझा इम्पे हे सरन्यायाधीश होते. लक्षात राहू द्या. आता हा IMP प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला दिलेला आहे. आता पुढे जाऊयात. बघा, भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे, जी बँकांची बँक म्हणून काम करत आहे, या बँकेची जी काही स्थापना आहे, हा ऑलरेडी आलेला आहे, हा प्रश्न IMP प्रश्न आहे. आणि त्या बँकेची स्थापना कधी झाली होती हे सर्वांना माहिती असणार आहे. आता मला कमेंट करून सांगा. एक PYQ तुम्हाला मी देतो, हा 100% महत्त्वाचा प्रश्न आहे. पण एक PYQ देतो की RBI बँक जी आहे या बँकेची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली होती हे आपल्याला परीक्षेला विचारलं गेलेलं होतं. बघा, कोणत्या कायद्याच्या माध्यमातून झालेलं आहे? बघा, भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे या बँकेचं नंतर राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. आणि हे राष्ट्रीयकरण प्रामुख्याने टिंबटिंब वर्षी झालेलं आपल्याला दिसून येतं. ते 1949 या वर्षी करण्यात आलेलं होतं. लक्षात राहू द्या. आणि आपला हाच प्रश्न जो असणार आहे हा शेवटचा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. आणि लक्षात ठेवा, या प्रश्नांचा चांगला सराव करा. आणि पुढे आपण काय करणार आहोत तर राहिलेले जे काय अनेक प्रश्न आहेत, जवळपास आपण प्रयत्न करणार आहोत की 300 पर्यंत तुम्हाला या जिल्ह्यावरती मी प्रश्न काढून देईल. तर आपले सर्व लेक्चर्स चांगल्या पद्धतीने बघा, याला लाईक करा, कमेंट करा. जेवढं मी सांगितलेलं आहे त्या सर्व कमेंट या ठिकाणी आल्या पाहिजे, लाईक केलं पाहिजे आणि सबस्क्राईब देखील करा. जेणेकरून काय होईल माहिती आहे का की नवनवीन ज्या वेळेस आम्ही व्हिडिओ घेऊन येणार आहोत तेव्हा त्या व्हिडिओची जे काय नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. त्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करणं गरजेचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात.